गुड मॉर्निंग कोल्हापूर. आता आपण जात आहोत लोणी डोसा खाण्यासाठी. तर बघूया किती मजा येणार आहे ते. आपण आलो आहोत दावणगिरी लोणी डोसा सेंटरमध्ये. तर आता बघूया, ऑर्डर करूया आणि खाऊया. खाऊन बघूया कसं आहे. दावणगिरी डोसाबद्दल आम्ही आधी पण खूप ऐकलं होतं आणि इडली डोसा वडा म्हणजे आमचे फेवरेट. काका म्हणले टोकन घेऊन जा आणि तुमची ऑर्डर तुम्हाला टेबलावर मिळेल. आणि काही वेळातच थट्टे इडली मिळाली. खरं सांगायला जाऊ तर तिथे थोडीशी गर्दी होती म्हणून आम्हाला टेबल भेटायला वेळ लागला, पण चव लय भारी होती. बोर्ड वाचून पुण्यात आल्याची फिलिंग आली, कारण एक्स्ट्रा चटणी एकदाच मिळेल. मग आम्ही जपून एक्स्ट्रा चटणी मागत होतो, कारण पुढच्या वेळेस मागितलं तर 10 रुपये द्यायला लागतील. पण आम्ही घेतल्याच इतक्या डिशेस: लोणी स्पंज डोसा, लोणी मसाला डोसा आणि सेट डोसा. इट्स लोणी स्पंज डोसा. इतकं सारं खाऊन आमचं पोट तर भरलं, पण मन अजिबात भरलं नाही. पण आमच्याच पुढ्यात काहीच अजिबात उरलं नाही. अशाच या भुक्कड कवीची व्यथा बघूया पुढच्या व्लॉग मध्ये. कोल्हापूरमध्ये असाल तर देवणगिरी लोणी डोसा सेंटरला नक्की व्हिजिट करा आणि माझ्या व्लॉगला फॉलो करा. पुन्हा भेटूया @होडफाईल मुलगा.